नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खोपोली एक्झिट मार्गात बदल, वाहन चालकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून मार्गात लावलेत सूचना फलक। रोह्यात महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 2 दिवस कामबंद आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा दिला इशारा। सिडकोने वीज बिल न भरल्याचा रहिवाशांना फटका, लाखो रुपयांच्या थकीत वीज बिलामुळे स्वप्नपूर्ती सोसायटीतील लिफ्ट सेवा बंद, सिडकोच्या कारभारावर रहिवासी संतप्त। आणि रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद चिल्ले शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न। पाहूया सविस्तर वृत्त। मुंबईच्या दिशेला येणाऱ्या मार्गिकेवर नवीन टनल झाला असल्याने मार्गात बदल करण्यात आलाय। घाट उतरताना पूर्वी खोपोली एक्झिट घेण्यासाठी डाव्या बाजूने उतरावे लागत होते, तर मुंबईला येण्यासाठी उजव्या बाजूची मार्गिका होती। आता नेमके उलटे करण्यात आले असून मुंबईला येण्यासाठी डाव्या बाजूने तर खोपोलीला जाण्यासाठी उजव्या बाजूने जावे लागत आहे। खोपोली एक्झिट मार्गिकेत बदल केला गेला असल्याने वाहन चालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊ नये यासाठी 4 ते 5 किलोमीटर आधीपासूनच सूचना फलक लावण्यात आले आहेत। तसेच स्पीकरवरून सुद्धा सूचना दिल्या जात आहेत। महाराष्ट्रातील कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने रोह्यात शहरातील धनगरआळी येथील साईबाबा मंदिरामध्ये 2 दिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनादरम्यान कंत्राटी संघटनेने महावितरणच्या कंपनीसमोर ठेवलेल्या मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या 5 मार्च नंतर बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा कंत्राटी कामगार संघटनेसह महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ रायगड जिल्हा सचिव सुधीर शिर्के यांनी दिलाय। तसेच या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करू असा इशारा देखील त्यांनी दिलाय। 2019 पासून पगारवाढ झाली नाही, ती पहिली पगारवाढ वाढवून द्यावी। त्याचा फरक मिळाला नाही, तो 30% फरक वाढ मिळावा, 30% पगारवाढ वाढावी, यासाठी पहिली मागणी आहे। समान काम समान वेतन हा तात्काळ चालू करावा, एनएमआर पद्धत चालू करावी। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान काम समान वेतन हा तात्काळ चालू करण्यात यावा। दिनांक 27 फेब्रुवारी 2019 मंत्रालयामध्ये ऊर्जामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी 31 मार्च 2019 त्या हे दिलेले आहेत, GR दिलेला आहे, काढलेला आहे का, जेणेकरून त्या GR नुसार सर्व कामगारांना सेवेत घेता येईल हे सामावून करून घ्यावी। सर्व कंत्राटी कामगारांना 15 लाखाचा विमा काढून द्यावा। जे कामगार मृत्यू पावलेले आहेत त्यांच्या वारसाला कामावर घेण्यात यावा। अशा बऱ्याच मागण्या अशा एकत्र ठेवून अख्ख्या महाराष्ट्रभर पूर्ण आंदोलन चालू आहे। आंदोलनाचं स्वरूप म्हणजे असं आहे की आता मागासवर्गीय 27 संघटना ह्या एकत्र येऊन लढा देत आहेत। MSEBमध्ये ज्या रिक्त पदं आहेत त्या पदावरती कमीत कमी जे मागासवर्गीय संघटना आहेत त्यांनी आउटसोर्स म्हणजे बाह्यस्रोत कर्मचारी आहेत त्यांना कामावर घेणं आणि त्यानंतर जे रिक्त पदं जे आहेत त्या रिक्त पदावरती कामावर घेणं आणि त्यानंतर जे पदं शिल्लक राहतील त्या पदावर तुम्ही बाकी भरती करा। परंतु सरकार आत्तापर्यंत ज्या रिक्त जागा आहेत त्या जागा तशाच ठेवून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीनेच राबवून घेत आहेत आणि ते सुद्धा मोजक्याच अशा पगारावर। त्याच्यामुळे कंत्राटी कामगार जो आहे त्या कंत्राटी कामगाराने 21 तारखेपासून जे मोर्चे चालू केले आहेत त्या मोर्चामध्ये आमचा जो सहभाग आहे त्यासाठी आज 28/2/2024 ते उद्या 29/2/2024 असे 2 दिवस आमचा मोर्चा आहे।
नवी मुंबईतील खारघर सेक्टर 36 येथील सिडकोच्या स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटीमधील वीज पुरवठा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा महावितरणने निर्णय घेतलाय। स्वप्नपूर्तीचे 16 लाखाचे वीज बिल न भरल्यामुळे महावितरणने बुधवारपासून लिफ्टचा वीज पुरवठा बंद केलाय, तर पाणी पुरवठा देखील बंद करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। स्वप्नपूर्ती नावाने सिडकोने 58 इमारतींचे बांधकाम केले आहे। 2016 साली बांधकाम पूर्ण होऊन रहिवाशी राहण्यास आले, मात्र स्वप्नपूर्तीमधील रहिवाशांनी सोसायटी रजिस्ट्रेशन केली नाही। परिणामी सिडकोने महावितरणचे 16 लाख रुपये थकीत बिल वेळीच न भरल्याने महावितरण कंपनीने लिफ्टचा विद्युत पुरवठा खंडित केला असून पाणी पुरवठा देखील बंद होणार असल्याचा इशारा महावितरणने दिला आहे। याबाबत सिडकोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नसल्यामुळे रहिवाशी संतप्त झालेत। सिडकोने आम्हाला काही कल्पना न देता सर्व आज इलेक्ट्रिसिटी बंद केली आहे, लिफ्ट बंद आहे, पाणी सप्लाय बंद होणार आहे। त्याच्याबद्दल आम्हाला काहीही कल्पना दिलेली नाही आहे। अचानक सर्व बंद केलं आहे। याच्यामध्ये आमची 14 फ्लोअरची बिल्डिंग आहे। आमची 14 फ्लोअरवरून माणसं येणं जाणं कसं करणार? घरात म्हातारी माणसं आहेत, छोटी मुलं आहेत, मुलं आजारी पण आहेत त्याच्यामध्ये। मग कसं येणं जाणं करणार त्याच्यामध्ये? एकतरी आम्हाला कल्पना दिली पाहिजे होती सिडकोने, मग त्यानंतर आमचं सर्व बंद केलं पाहिजे होते। अचानक येऊन आज त्यांनी सर्व कट केले आणि सर्व पूर्ण प्रॉब्लेम झालेला आहे। घरात लग्न आहे, पूजा आहे आमच्या घरी, आमची लिफ्ट बंद आहे, दोन्ही लिफ्ट बंद आहेत। आता पाणी सप्लाय पण आमचं बंद होणार आहे, कारण इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे पाण्याचं पूर्ण जाणार नाही आहे सप्लाय त्याचं। मी L25चा रहिवासी असून सिडकोने आज अचानकपणे कुठलेही पूर्वसूचना न देता लिफ्टचा विद्युत पुरवठा बंद केला। त्याच्यामुळे मी एक वयस्कर ग्रस्त असून वर खाली येण्यास खूप प्रॉब्लेम होत आहे आणि इतर सर्व काही मंडळींनासुद्धा त्रास होतो। त्यात लहान मुलं पण आहेत, शाळेचा टाईम होता। अशी पूर्वकल्पना दिली असती तर काहीच त्याच्यातून मार्ग निघाला असता, पण कुठलीही पूर्वसूचना न देता सिडकोने जे पाऊल उचललं ते अतिशय चुकीचं आहे असं मला सूचित करायचं आहे। महावितरणे आणि सिडकोने कुठलीही पूर्वकल्पना न देता सकाळी सगळ्या बिल्डिंगमधील लाईट कनेक्शन कट केलेले आहे, जे लिफ्टला प्रोव्हाइड करतात। देन इथल्या ज्या मोटर पंपाला पण जे लाईट दिलेले आहेत ते पण कट केलेले आहेत। आज जर संध्याकाळपर्यंत जर समजा MECBने लाईट नाही चालू केली ना, तर उद्या पाण्याचा प्रॉब्लेमही येऊ शकतो। काही नाही सिडकोची सुविधा, काही नाही। प्रत्येक बिल्डिंगमध्ये अडीअडचणी पण पूर्ण स्टेअरकेसचे झाडू नाही, काही नाही। फक्त येतात रोडवरचे साफसफाई करून निघून जातात। शिर्केकडे ते मेंटेनन्सचं काम दिलेलं आहे। शिर्केचे कुठलेही माणसं येऊन ना बिल्डिंगच्या प्रत्येक बिल्डिंगची तुम्ही स्टेअरकेस चेक करा। आम्हाला काही पूर्वसूचना न देता सिडकोने आणि MECBने आमची ही लाईट कापलेली आहे, जेणेकरून आमचे लिफ्ट बंद झालेले आहे आणि असं वाढता येते की काही वेळात आमचं पाणी देखील बंद होईल। मला या गोष्टीचा एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्यामार्फत, की जर उद्या कुठली जीवितहानी झाली, समजून जर 14व्या माळ्याला कोणाला हार्ट अटॅक आला आणि खाली येता येता जर त्यांचा जर जीव गेला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? सिडको घेणार की MECB घेणार? आता आम्हाला मोर्चेशिवाय काही पर्याय नाही राहिलेला आहे, कारण आम्हाला काहीही पूर्वसूचना न देता असल्या प्रकारचं पाऊल उचलणे हे अतिशय अमानवीय आहे असं मी म्हणणार। रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा चिल्हेच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाले। यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती रोहा आरोग्य अधिकारी महेश भोसले, डॉक्टर श्याम लोखंडे, पोलीस पाटील, गावचे अध्यक्ष तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होता। मान्यवरांनी शाळेच्या प्रांगणात रंगलेल्या चिमुकल्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे तसेच त्यांनी रंगमंचावर केलेल्या कलेचे कौतुक करत कार्यक्रमाचा आनंद लुटला, तर चिमुकल्यांनी कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली।
या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण.